शिवाजी। आज आपल्या महायुतीच्या वतीने आत्ताच बाप्पू फॉर्म भरून आलेले आहेत। महायुतीच्या वतीने उमेदवार असणारे माननीय विजय बाप्पू शिवतारे, इथं उपस्थित असणारे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार संभाजीराव कुंजीर, उपस्थित सर्व स्टेजवर असणारी नेते मंडळी, येथे थोड्या वेळातच बाबासाहेब जाधवराव फॉर्म भरायला होते, इथे येतीलच। खरं तर महायुतीच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने बाप्पू आम्ही तुम्हाला शब्द देतो। आत्ताच अजित काकांनी इथं सांगितलं की आम्ही लोकसभेला तुमचं प्रामाणिकपणे काम केलं आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याच कार्यकर्त्याला खरं तर सांगावं लागत नाही की काय करायचं आहे, कारण की भारतीय जनता पार्टी हा अतिशय शिस्तप्रिय पक्ष आहे। आज तुम्हाला जरी काही कुणाच्या मनात शंका असतील तरी अमित भाई शहा असतील, आपल्या राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून आदरणीय बापूंच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी निश्चितच सक्षमपणे ताकद उभी करेल। मला इथं सांगायचं आहे की 2014 साली या देशावर नरेंद्रभाई मोदी यांचे पंतप्रधानमधून नियुक्ती झाली। त्यानंतर आपण पाहतोय कोरोनाचा अडचणीचा काळ निर्माण झाला। त्या कोरोनाच्या काळामध्ये जे अन्नधान्य आपल्याला चालू केले, रेशनिंग सर्वांना मोफत चालू केलंय। मला सांगा, इथं सर्व माणसं इथं बसलेले आहेत, ती योजना बंद झाली का? हात वर करून सांगा, तुम्ही योजना बंद झाली का? जर ती योजना बंद नाही झाली, 28 सालापर्यंत मोदी साहेबांनी अन्नधान्य मोफत देण्याची योजना राबवलेली आहे। आज पंतप्रधान निवास योजनेमधून अनेक लोकांना घरकुल मोफत दिली जातात। काही लोक फ्लॅट घेतात, त्या फ्लॅटसाठी सुद्धा 2,68,000 रुपये अनुदान दिलं जातं। हे मोदी साहेबांनी बंद केलं नाही। आरोग्यासाठी आपण बघतोय 1.5 लाखापर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजना चालू केली आणि आज आयुष्मान भारतच्या योजनेच्या निमित्ताने 5 लाखापर्यंतची योजना चालू केली। जल जीवन मिशनचा आमदार साहेब त्यांच्या भाषणामध्ये सांगतात की आम्ही जल जीवन मिशन योजना सुप्रियाताई आणि आमदार साहेब म्हणतात आम्ही केली। मी म्हणतो संपूर्ण भारत देशामध्ये ही योजना राबवली आहे आणि हे आमदार साहेब म्हणतात हे पुरंदरसाठी फक्त त्यांनी राबवली आहे। हे किती विरोधाभास आहे। आज त्यांनी सांगितलं पिसुर्डीच्या तिथं असणारा रेल्वेचा ब्रिज असेल, इकडं पिसोरवेच्या इथं असणारा रेल्वेचा ब्रिज असेल, वाल्याच्या इथला बायपास अंडर बायपास असेल, तो आम्ही केला। या देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेबांनी 574 एकाच टायमिंगला अख्ख्या भारत देशामध्ये पूल केले। त्या ठिकाणी मंजुरीला सुप्रिया सुळे आणि अजित हे आपल्या तालुक्याचे आमदार गेले होते का? मग तिथं सुद्धा हे पूर्ण झालं। म्हणजे खोटं बोलायचं, किती बोलायचं याला काय प्रमाण नाही। बाप्पू काल तर त्यांनी हायेस्ट केले। त्यांनी खळद इथं एक सभा घेतली होती, त्या सभेमध्ये सांगितलं की 2018 साली गुंजवणीची योजना मंजूर झाली। बस आम्हाला बाप्पू या ठिकाणी एवढंच समाधान आहे या पुरंदरच्या जनतेला। त्यांनी त्यांची स्वतःची चुकी स्वतःच्या तोंडाने कबूल केली। आतापर्यंत म्हणत होते गुंजवणीची योजना मंजूर झाली नव्हती। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असताना आणि या राज्याचे मंत्री विजय बाप्पू शिवतारे साहेब असताना ही योजना मंजूर झाली होती आणि त्यांनी सांगितलं हो मी ती योजना अडवली। अरे आपल्या सर्वांनी एक विचार केला पाहिजे, आपल्या मुलाबाळांच्या संसाराचा विचार करायचा का या चोराचा विचार करायचा? हा काम तो चोरतोच, पण स्वतःहून खुशाल सांगतोय तोंडाने की गुंजवणीची योजना मी अडवली, विमानतळ मी अडवलं। अरे तुला अडवण्यासाठी आमदार केलाय का काम करण्यासाठी आमदार केलाय हे तुम्ही सांगितलं पाहिजे। आत्ताच अतुल मस्केंनी सांगितलं पुरंदर तालुक्यात खरं तर पहिलं काम काय केलं तर सासवडला 7 असे एकूण 35 गतिरोधक या माणसांनी निर्माण केले। हा माणूस पुरंदरचा खरं विकासाचा गतिरोधक कोण असेल तर संजय जगताप आहे, हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा आणि त्याला आपण खड्यासारखा बाजूला केला पाहिजे। आणि तुम्ही लक्षात ठेवा, आज ते मंदारजी गिरमेंनी सांगितलं की ते चंद्रावर नेतील। बाप्पू तर कायमच सांगायचे 2014 पासून सांगतात चंद्रावर नेण्याचं काम त्यांचं वडिलोपार्जित चालू आहे। चंद्रावर ते कायमच नेतात। आमच्या मोदी साहेबांनी चंद्रयान मिशन नेलं,
जिथं चंद्राची बाजू आपल्याला दिसत नाही त्या बाजूला नेलं. अरे पण हे चंद्र तर रोज लोकांना दाखवतात. एवढं पाप कुठं तुम्ही फेडणार याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आज मला सांगायचंय, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे झाले, देवेंद्र भाऊ असतील, अजितदादा असतील, त्यांच्याबरोबर काम करतात. एका मुलीने एक चिठ्ठी दिली, तिने सांगितलं की माझं शिक्षण मी करू शकत नाही म्हणून तिने आत्महत्या केली. आपल्या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांचा वाढदिवस होता त्या दिवशी. त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी सांगितलं या राज्यातली एकही मुलगी शिक्षणापासून वंचित नाही राहिली पाहिजे. त्यासाठी मुलींना मोफत शिक्षण चालू केलं. आज तुम्ही इथं बसलाय महिलांनो, 33% आरक्षण आपल्या पुढच्या विधानसभेला 33% आरक्षण महिलांना तिथं विधानसभेत सुद्धा असणार आहे. आज तुमची लाडकी बहीण योजना, त्यांच्या पोट सूळ उठलाय. लाडकी बहीण योजना बंद करायचा. मी सांगतो, मध्य प्रदेश सरकारमध्ये लाडकी बहीण शिवराज सिंग चौहान आमचे मुख्यमंत्री असताना चालू केली. आज 22वा हप्ता दिलाय, पण योजना बंद झाली नाही. पंतप्रधान सन्मान योजना 7 वर्षापूर्वी मोदी साहेबांनी चालू केली. इथं अनेक लोक बसल्यात, प्रत्येकाला 2000 रुपये मिळतात. आणि त्याच्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी 2000 अजून चालू केले. अरे प्रत्येक गोष्ट ते देण्याचं काम करतात. आज मोदी साहेब असतील, एकनाथभाई शिंदे साहेबांचं काम असेल. खरं तर अडचण कुणाची झाली माहितीये का? खिशे कापूंची अडचण झाली बापू, की जे मध्यस्थी काम करायचे त्यांच्या मार्फत मीडिएटर म्हणून काम व्हायचं, त्यांच्या दारात कोण जाईना, ह्याचं दुःख खूप आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे प्रत्येकाच्या खात्यावर जमा होतात. आमदाराच्या दारात जावं लागतं का तुम्हाला? कुणालाही महिलेला नाही जावं लागत. कारण की ज्या वेळेस जनधन खाती खोलायला लावली मोदी साहेबांनी, त्यावेळेस लोक चेष्टा करत होती कशाला खाती खोलायला लावली. खाती खोलायला लावल्याची कारणं तुम्हाला आज समजली असतील. प्रत्येकाचे पैसे एक बटन दाबलं तर प्रत्येकाच्या खात्यात जमा होतात. आणि हे काम करण्याचं काम कोण करतंय? भारतीय जनता पार्टी, महायुती सरकार, शिवसेना, राष्ट्रवादीचं, RPIचं सरकार करतंय. मग आपण कुणाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे याचा सुद्धा विचार करा. विमानतळाचं त्यांनी सांगितलं की एअर कुठले चीफ मार्शल त्यांनी कुठून पैदा केलेत, भूषण कोण, ते आता काय रिटायरमेंट नंतर सुद्धा काम करतात. मला विशेष वाटतंय की त्यांनी सांगितलं की ही जागा उचित नाही. मी म्हणतो ही जागा उचित नाही असं समजा, दुसरी तरी कुठली तरी सुचवा. का हवेतच विमानतळ करणार आहे? तसलं काही नाही. सगळ्या हवेत गप्पा आहेत त्यांच्या. त्यामुळे त्यांच्या बोलथापांना बळी पडू नका. बापू, मी एक उदाहरण सांगतो. माझेच सहकारी आहेत आणि आमची वाल्ल्यामध्ये एक 9 एकर जागा एका गरीब मागासवर्गीय माणसाची आम्ही घेतली होती. ह्यांचा नगरसेवक, त्यांचा चुलत भाऊ आणि त्यांचा मेवणा, ह्यांनी त्या शेतकऱ्याकडून संपूर्ण जमीन फुकट सावकारकीमध्ये आणि त्या मागासवर्गीय माणसाला दम देऊन खरेदी केली. ही आमदारकी तुम्हाला ह्यासाठी आमदारकी पाहिजे का? तुम्हाला गोरगरिबांना पैसे मिळालेले अजिबात आवडणार नाही. कारण की सावकारकी हा तुमचा पेशा आहे आणि त्या पेशाला गाडण्याचं काम तुम्ही सर्वांनी करावं अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.